धन्यवाद राहुल आणि मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. पहिली सेमीफायनल उमर 11 गोरेगाव आणि श्री गणेश जानवी 11 खोनी या दोन टीममध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला हर्ष ठोंबरेचा आणि पहिलाच बॉलवरती एक धाव आली आहे. स्ट्राईक एंडला फैजल शेख. पहिलाच बॉल यावेळेस फैजल शेखसाठी आपण पाहतोय. कदाचित कव्हरच्या दिशेने हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. एक धाव तिथे मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धाव फलकामध्ये पुढे सरकत असताना एकेरी सिंगलच्या मदतीने 2 धावा आपण पाहतोय. अत्यंत चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. राहुल चव्हाण आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. विकास सिसी माणकिवली आणि ठाकूरपाडा. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळेस इथे मिस्तामिंग क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळेस सेकंड अटॅम्पमध्ये केला जातोय झेल कॅरी. फलंदाज होईल बाद. लागणारा पहिला धक्का उमर 11 गोरेगाव टीमला. फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. आपण पाहिलं तर मागचा सामना खऱ्या अर्थाने गोरेगाव टीमने अतिशय दर्जेदार खेळ दाखवला आणि तो संघ मात्र या ठिकाणी विजय झालाय. आता यावेळेस आपण पाहतो फुलरनेचा बॉल इथे कदाचित एकाच एंडला या 2 गाड्या आपण पाहतोय आणि फलंदाज होतील बाद. रैभरला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन आणि धाव बादच्या रूपाने लागणारा हा दुसरा धक्का आपण पाहतोय. मिळणार सांघिक यश खोनी टीमला. फलंदाज बाद. विकास सिसी मानकेपूर टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट चिकुलेली ठाकूरपाडा टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल. विकास सिसी मानकेवली आणि चिकुलेली ठाकूरपाडा टीम. अतिशय महत्वाचा सामना आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय 2 धावांवरती 2 धक्के दिलेत गोलंदाज हर्ष ठोंबरेने. स्वतःचा आपण जर पाहिला तर स्वतः संघ नायक आहेत सर सेनापती संघाचे खोनी टीमच्या वतीनं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाले. भन्नाट वेगाने क्षेत्ररक्षक येतात. नकार देतात फैजल आणि एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. अच्छा रात्रीतील आपण पाहतोय कदाचित 2 ते 3 सामने अजूनही बॅलन्स आहेत या स्पर्धेमधून आणि खऱ्या अर्थाने खासदार आमदार ट्रॉफीचा हकदार कोणता संघ असेल या मॅचचा या स्पर्धेचा. स्ट्राईक एंडला फैजल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 3रा लागत असताना फलंदाज बाद. शेवटचे काही चेंडू शिल्लक या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय. 3 धावा धाव फलकावरती आणि 3 गडी गमावले. बॅटिंग करत असताना उमर 11 गोरेगाव टीमने. गोलंदाज तयार. यावेळेस इथे आपण पाहतोय कदाचित पंचांनी या ठिकाणी दर्शवलाय ओव्हर द वेस्ट हाईट फॅक्टर नो बॉल आणि 2+1 या मिळतील एकंदरीत 3 धावा. कदाचित धावा येत आहेत
षटक क्रमांक आपण पाहतो अंतिम आहे आणि अंतिम षटकामध्ये धाबा येणं फार गरजेचं आहे. कदाचित 18 ते 19 धाबा बनवल्या गेल्या तर एक फायटिंग टोटल गोरेगाव संघ पुनश्च एकदा या मॅच मध्ये बनवेल. फ्रीटचा बॉल यावेळेस झोन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. सरळ रेषेमध्ये बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाबा धावफलकावरती आणि 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 8 धाबा. अद्याप 5 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील आणि 5 बॉल वरती किती धाबा जमावेल ओमर 11 गोरेगाव संघ. कदाचित आपण पाहतो या सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये हा सामना पाहायला मिळेल. आता राहुल रात्र म्हणून चालणार नाहीये कारण तब्बल आपण पाहिलं तर 6 वाजून गेलेत, 6:30 होतात आणि पहिली सेमीफायनल आपण पाहतो या स्पर्धेची. हा बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा भन्नाट वेग कमबॅक केलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी. अजय उतेकरचं जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी करतायत खोनी टीमच्या वतीनं. सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. रामला माहित आहे अगदी पूर्णपणे बीट करत असताना हा गोलंदाज अजय. पुन्हा एकदा यावेळेस इथे खराब बॉल. अमांतर धाब आणि अमांतर धाबेने संघाची धाब संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो 9 धाबा. एक धाव इथे वाचवायची आणि एक धाव जमवायची. खऱ्या अर्थानं उमर 11 गोरेगाव टीमला बॅटिंग करत असताना आपण पाहतोय फलंदाज राम ऑन अ स्ट्राईक. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत मिळतील 2 धावा. अगदी मी तर म्हणेन एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये फलंदाज राम असतील परंतु अगदी मोठा फटका खेळण्यासाठी या ठिकाणी पूर्णपणे बांधून ठेवलंय फलंदाज रामला. भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केला जाणार हा गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी शरीराचा वेध घेतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी कदाचित चुका पाहायला मिळतात. या चुका तुम्हाला महागात पडू शकतील. जिथे 1 धाव होती तिथे मात्र या 3 धावा. 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा फक्त आणि फक्त केवळ 3 होत्या. या षटकाचा विचार केला तर तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या धावफलकावरती. या बॉलवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु बादशाह तिकडे यावेळेस चेंडू स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक वेगाने येतात हर्षद ठोंबरे आणि या 2 धावा भन्नाट वेगाने कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहतो स्कोर कार्ड वरती एकंदरीत 16 धावा. येणारे 12 चेंडू 17 धावांची गरज असेल विजयासाठी खोनी टीमला. कॅप्टन आपण या लगेच विकास सिंह मानकिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट चिखलोली ठाकूरपाडा या 2 टीमचे कॅप्टन लगेच आहे. आपण नाणेफेकीचा कौल केला जाईल. सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेकीचा कौल आपण करू.
चला स्पीडअप करा लगेच. बघा कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे. उमरेला गोरेगाव टीम सकाळ तरी आहे बघा. स्पीडअप करा. नाणेफेकीचा कॉल केला जातो आमच्या प्रतीकजी कडव यांच्या शुभ असते. चापाचा कॉल. नाणेफेकीचा कॉल जिंकला. यस डिसिजन फलंदाजी करण्याचा घेतला. आमंत्रित केलं आहे बडीस टीम. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी शेकोटी पेटवली ना, प्लीज विनंती करून आपण ती विझवायची आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये धूर येतोय. 12 बॉल 17 धावांची गरज. कदाचित स्पर्धा 4 दिवसाची होती, परंतु राहुल ही स्पर्धा 5व्या दिवसामध्ये पदार्पण होते. 12 बॉल आणि 17 धावांची गरज. बारा बॉल 17 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने आणि मैदानामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतात. अगदी 17 ते 18 पावलांचं रनअप आपण पाहतोय. भन्नाट वेगाने आराम तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकेटला फलंदाज करण ठोंबरे. व्हेरी फर्स्ट बॉल. खोलवा टप्प्याचा बॉल. पहिलाच बॉल. भन्नाट वेग आपण पाहतोय. फुलरलिनचा बॉल अगदी बॅटच्या रडार मध्ये येऊ शकला नाही आहे. चेंडू मात्र पडल्यानंतर फ्लाय झाला. बॅटम पॅडच्या मधून चेंडू निघून चालला सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल पहिला आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी अटॅकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने ओम कोंडेश्वर भोज संघाला पूर्णपणे बांधून ठेवलं. यावेळेस इथे आपण पाहतोय कदाचित अंपायर सिग्नल ॲज इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये संघाचं खातं या दरम्यान अतिरिक्त धावेने खुलं करत असताना 1 धाव. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज होती. आता 11 बॉल आणि 16 धावांची गरज. 11 बॉल आणि 17 धावांची गरज या मास मध्ये. कदाचित आपण पाहतोय भरपूर रणनीती दोन्ही संघाने आखली असेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कदाचित जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये धडकेल आणि तुम्हाला लगेच इनॅक्स मध्ये सेकंड सेमीफायनल पाहायला मिळेल या स्पर्धेची. विकास सीसी माणिकविली बनाम ठाकूरपाडा. फुलटॉस लॉप केलंय. चेंडू सरळ चाललाय. समालोचन कक्षाला सलामी देत 1 बाउन्स होत. रन्स मिळतात 4-4-4 हा चौकार. ही स्पर्धा आजच्या अंतिम रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु जेव्हा सकाळी जेव्हा कामाला ऑन ड्युटी लोक जात असतील ना, ते बोलत असेल की या ग्राउंडवरती हायलाइट मॅचेस चालू आहेत. जेव्हा आपण काल झालेला सामना टीव्ही वरती लाईव्ह पाहतो आणि सकाळी हायलाइट पाहतो, असं चित्र पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये धावसंख्या फलकामध्ये 5. कोलबटापाचा बॉल यावेळेस आपण पाहतो. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे केल्या जातील कंप्लीट. स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये चेंडू गॅदर करण्यापुरता वेळ नव्हता. मी तर म्हणेन गोलंदाज आरामकडे आणि या ठिकाणी चेंडूने थोडीशी हरकत केली. यष्टलवती चेंडू जरूर बदलला, परंतु या ठिकाणी पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज करण ठोंबरे आणि त्याच्या साथीने आकाश ठोंबरे. धाव फलकामध्ये आपण पाहतोय भन्नाट वेगाने पुढे सरकतात. 7 धावा. सुरुवातीला आपण पाहिला पहिल्या पूर्वार्धामध्ये गोरेगाव संघाच्या पहिल्या षटकामध्ये धावा होत्या केवळ 3 आणि या षटकामध्ये आपण पाहतो धावा खर्च केल्या त्या म्हणजे 7. काही चेंडू शिल्लक. फुलटॉस आणि या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय
पूर्णपणे सुरक्षित असेल. ओव्हर द वेस्ट हाईट फॅक्टर मॅटर करते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2+1 या मिळतील 3 धावा. as no ball. Then feet 10 धावा फलकामध्ये 7 धावांची गरज असेल आणि आता क्षेत्ररक्षण करत असताना गोरेगाव संघ आपण पाहतो त्यांचा रिव्ह्यू या ठिकाणी समाप्त झालेला आहे. एक धाव इथे कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने लेग बायच्या रूपानं ही धाव ऍड केली जाते. टीमची टोटल आपण पाहतो 11 धावा. 17चा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये पहिलं षटक आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल येणारे 2 बॉल अंतिम 2 बॉल माफ करा. आणि यावेळेस ऑन साइडला पण पाहतो अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भन्नाट वेग आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो या ठिकाणी संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अद्यापर्यंत आपण जर पाहिली तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 17 धावांची गरज असताना पूर्णपणे या मॅच मध्ये सामना खुला केलाय. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा लॉप केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट आपल्याला पाहायला मिळेल परंतु कदाचित असं चित्र वाटलं परंतु अगदी बॉलर्स बॅक ड्राईव्ह हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय. आपण जर पाहिलं त्या ठिकाणी थोडेसे चाच पडले खेळाडू फैजल. 2 धावा एकवटत असताना 2 धावेच्या मदतीने 15 धावा फलकावरती आहेत. 6 बॉल आणि 2 धावा आता वाचवायचे उमर 11 गोरेगाव टीमला. संघ तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतील. विकास सिसी माणिकुली आणि ठाकूरपाडा. स्ट्रायकिंगला करण फलंदाज आपण पाहतो आणि गोलंदाज फैजल शेख. कदाचित शेवटच्या षटकामध्ये 6 ते 7 धावा असता तर सामन्यामध्ये अजून रंगत आपल्याला पाहायला मिळाली असती परंतु 2 धावा इथून वाचवायचे गोलंदाज फैजलला. पहिलाच बॉल आणि यावेळेस विजयी चौकार. खोनी संघ या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम उमर 11 गोरेगाव. कालच्या रात्रीमध्ये आजच्या रात्रीमध्येच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नारिवली जिथे जी स्पर्धा झाली विश्वनाथ शेठ मस्कर या स्पर्धेमध्ये 3य क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ आणि या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये जाणारा हा पहिला संघ ठरतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अतिशय चांगलं षटक हाताळलंय हर्षद ठोंबरे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बघा फैजल शेख आपण देखील आपला मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा पुरस्कार घेऊन जायचं. फैजल शेख आपण देखील मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा